विद्यार्थी मित्रांनो, 5व्या प्रकरणाला काल आपण सुरुवात केली होती. त्यामध्ये आपण ठेव स्वीकृतीचा कन्सेप्ट पाहिला होता. आजच्या या तासामध्ये आपण ठेव स्वीकृती व नूतनीकरणाच्या बाबतीत ज्या अटी शर्ती देण्यात आलेल्या आहेत त्या पाहणार आहोत. हा कन्सेप्ट जो आहे थोडासा मोठा आहे. 20 मुद्दे यावर आधारित देण्यात आलेले आहेत. सर्व मुद्दे एका व्हिडिओमध्ये बसणार नाहीत, यासाठी आपण काही भागामध्ये पार्टमध्ये हे मुद्दे पाहणार आहोत. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ठेव स्वीकृती नूतनीकरणाच्या अटी व शर्तीचा दुसरा भाग म्हणजे दुसरा पार्ट पाहणार आहोत. त्यानंतर पुढची अट, पुढची तरतूद सुरक्षित किंवा असुरक्षित ठेवी. पहा, एक कन्सेप्ट सुरक्षितच्या बाबतीत आपला झालेला आहे. सेक्युअर्ड हा शब्द कुठे आला होता हो? सुरक्षित. कोण सांगेल? कर्ज रोख्याच्या प्रकारामध्ये. राईट राईट प्रतिभूतीच्या बाबतीत हा शब्द आला होता, कर्ज रोख्या बाबतीत. आणि मग सुरक्षित कर्ज रोखे म्हणजे काय हो? जे तारण ठेवून सुरक्षित, ज्या कर्ज रोख्याची विक्री करताना तारण ठेवून सुरक्षित केलं जातं त्या सुरक्षित कर्ज रोखे. राईट. कंपनी आपली मालमत्ता त्याच्या सुरक्षिततेसाठी तारण ठेवते विश्वस्ताकडे, बरोबर आहे ना? मग त्या आधारे त्या बेसवर आपण त्याला सुरक्षित सेक्युअर्ड म्हणतो. ठीक आहे. तर साधारणतः कन्सेप्ट असा होता की कर्ज रोखे सुरक्षित असायचे आणि या ज्या ठेवी आहेत, नॉर्मली अगोदरच्या सिलेबस मध्ये जो कन्सेप्ट होता तो असुरक्षित ठेवीच्या बाबतीतच होता की बस ठेवी सहसा असुरक्षित असतात. पण आता या ठिकाणी दोन्ही प्रकारच्या या सिलेबस मध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे की सुरक्षित ही ठेवी असतील, असुरक्षित ही ठेवी असतील. मग त्या बाबतीत या ठिकाणी कन्सेप्ट दिलेला आहे की ठेव स्वीकारत असताना परिपत्रकात किंवा जाहिरातीत दिलेल्या माहितीनुसार ठेव सुरक्षित किंवा असुरक्षित आहे हे स्पष्ट नमूद केलेले असावे. म्हणजे ज्यावेळेस कंपनी ठेव स्वीकारणार असेल मग त्यावेळेस परिपत्रक, म्हणजे जर कंपनी खाजगीरित्या ठेवी स्वीकारणार असेल तर परिपत्रक प्रसिद्ध करते म्हणजे त्या संबंधितांना देते. आणि जर कंपनी सार्वजनिकरित्या ठेवी स्वीकारणार असेल तर कंपनीने जाहिरात प्रसिद्ध करते. आणि मग त्या जाहिरातीमध्ये कंपनीने आता जी ठेव कंपनी स्वीकारणार आहे ती ठेव सुरक्षित आहे की असुरक्षित आहे, म्हणजे कंपनीने या ठेवीसाठी विश्वस्तासोबत करार करून आपली मालमत्ता तारण ठेवलेली आहे की ही तारण न ठेवता ठेवी स्वीकारल्या जाणार आहेत, याचा स्पष्टपणे उल्लेख करणं बंधनकारक असेल. जेणेकरून आता त्या संबंधित गुंतवणूकदारांनाही माहिती व्हावं की आपण जे ठेव ठेवत आहोत त्याला काही सिक्युरिटी आहे का नाही, या सगळ्या बाबी स्पष्ट होणं गरजेचं आहे. बघा, बेसिकली एक सुरुवातीला माझा मुद्दा राहिला थोडस स्पष्टीकरणाचा, तो आता मला लक्षात आला की भाग, कर्ज रोखे आणि ठेवीमध्ये काही बेसिक बाबी आहेत. फरक, काही बेसिक बाबी म्हणजे तिथं त्याचा उल्लेख करत असताना त्या लक्षात ठेवणं तुम्हाला गरजेचं आहे की भाग विकला जातो, कर्ज रोखा काय केला जातो? ज्या पद्धतीने आता आपण म्हणतो की भाग विकला जातो, कंपनी भाग विकते. कंपनी कर्ज रोखे काय करते हो? खरेदी कसं हो? कंपनी कर्ज रोखे ही विकते. कंपनी भाग विकते, कंपनी कर्ज रोखे विकते, कंपनी ठेवी स्वीकारते. म्हणजे आपणाला इथं असं म्हणता येणार नाही की कंपनी ठेवी विकते. कंपनी भाग विकते, कंपनी कर्ज रोखे विकते, कंपनी बंधपत्र विकते, पण कंपनी ठेवी स्वीकारते असा उल्लेख या ठिकाणी येतो. ठीक आहे. मग आणखी काही याच्यामधला बेसिक पुढचा कन्सेप्ट की कंपनी भाग विकल्यानंतर भागधारकाला
भाग प्रमाणपत्र देते. कंपनी कर्ज रोखा विकल्यानंतर कर्ज रोखेधारकाला कर्जरोखे प्रमाणपत्र दे. कर्जरोखे प्रमाणपत्र देते. कंपनी ठेव स्वीकारल्यानंतर ठेवीदाराला ठेव पावती देते. ठेव पावती देते. तिथे ठेव प्रमाणपत्र असणार नाही. ठीक आहे, ठेव दाखला असणार नाही. जसं भाग दाखला, कर्ज रोखे दाखला, भाग प्रमाणपत्र, कर्ज रोखे प्रमाणपत्र, त्या पद्धतीने इथं ठेवीचं प्रमाणपत्र किंवा दाखला असणार नाही, तर इथे ठेव पावती दिली जाते. तर या काही बेसिक बाबी आहेत. आपण नॉर्मली अगोदरच्या सिलेबसच्या ओघामध्ये बऱ्याचदा विद्यार्थी उल्लेख तसा करतात की ठेव विकली जाते. आणि आणखी एक बाब जे बेसिक आहे की भागाचं दर्शनी मूल्य असतं. कर्ज रोख्याचं दर्शनी मूल्य असतं का हो? नाही. कर्ज रोख्याचं दर्शनी मूल्य असतं की नाही? जर नसेल तर मग कर्ज रोखा कोणत्या बेसवर कसा विकला जातो, काय उल्लेख केला जातो? कर्जरोख्याचे दर्शनी मूल्य हे भागांच्या तुलनेने जास्त असते. माझा बेसिक प्रश्न काय की कर्ज रोख्याला दर्शनी मूल्य असतो का? असतं. असतो. हा, मग तो प्रश्न बेसिक मी विचारत आहे. भागाला दर्शनी मूल्य असतो म्हणजे भागाची एक किंमत ठरलेली आहे. कर्ज रोख्याला दर्शनी मूल्य असतो, त्याचीही एक किंमत ठरलेली आहे, परंतु ठेवीला दर्शनी मूल्य नसतो. ठेवीचं दर्शनी मूल्य नसतं. कंपनी एक रेंज सांगते की मिनिमम एवढी तुम्हाला ठेव ठेवता येईल, मॅक्झिमम एवढी ठेवता येईल. आता ठेवीदाराची जशी ऐपत असेल त्या पद्धतीनं तो ठेव कंपनीमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करेल, कंपनीला त्या पद्धतीनं अर्ज भरून देईल. म्हणजे ठेवीच्या बाबतीत इथे दर्शनी मूल्य नसते. जसा भागाचा उल्लेख केला जातो की 100 रुपये दर्शनी मूल्य असलेले एकूण 10 भाग, मग ते या क्रमांकापासून या क्रमांकापर्यंत त्याची एकूण एवढी रक्कम. कर्ज रोख्याच्या बाबतीत सुद्धा सेम तोच कन्सेप्ट आहे, त्याचंही दर्शनी मूल्य आहे. त्याचेही या क्रमांकापासून या क्रमांकापर्यंतचे एकूण कर्ज रोखे ठरलेले आहेत. म्हणजे तिथं त्यांचे क्रमांक असतात, दर्शनी मूल्य आहे, त्यांना अनुक्रमांक दिलेला आहे वेगवेगळा. पण ठेवीच्या बाबतीत तसं नसतं. ठेव एकच असते, ठेवीचं दर्शनी मूल्य नाही. कोणी 5,000 ठेवत आहे कंपनीमध्ये, कोणी 8,000 ठेवत आहे, कोणी 10,000 ठेवत आहे, कोणी 50,000 ठेवत आहे, कोणी 1.5 लाख ठेवत आहे. म्हणजे ठेव एकच असणार आहे, एकच ठेव ठेवली जाणार आहे. बरोबर आहे. जसं ज्या पद्धतीनं भाग खरेदी करण्यासाठी तुम्ही अर्ज करता, मला 10 भाग पाहिजेत, मला 50 भाग पाहिजेत, मला 100 भाग पाहिजेत, आणि मग त्या 100 भागाचे प्रति भाग एवढी किंमत जी ठरलेली आहे त्याप्रमाणे 100 भागाची एवढी अर्जाची रक्कम ही घ्या, या पद्धतीनं आपण भरून टाकतो. ठीक आहे. त्या पद्धतीनं ठेवीच्या बाबतीत तसं नाही आहे. ठेवीला दर्शनी मूल्य नसतो. ठेवी काही वेगवेगळ्या नाही आहेत, त्याचे अनुक्रमांक नाही आहेत, ठेव एकच आहे. त्या रेंजमध्ये जी कंपनीनं सांगितलेली आहे त्या रेंजमध्ये आता कितीही रकमेची एकच ठेव संबंधित ठेवीदाराला ठेवता येते. या काही बेसिक बाबी आहेत. जे भाग आणि कर्ज रोखे जसं त्यामध्ये कॉमन बाबी आल्या, त्या भाग कर्ज रोख्यामध्ये बरेच फरक आहेत, पण काही साम्यही आहेत, एकसारखे मुद्दे आहेत जे आपणाला त्या ठिकाणी उल्लेख करताना त्याचा सांगता येईल. पण इथे मात्र त्या ओघामध्ये आपण बऱ्याचदा त्याला त्यासोबत म्हणजे भाग कर्ज रोख्यासोबत ठेवीलाही घेतो. नाही, इथं थोडासा कन्सेप्ट वेगवेगळा आहे बरं का. इथं थोड्याशा या बाबी लक्षात ठेवण्याचा तुम्ही प्रयत्न करा. आता या सुरक्षित किंवा असुरक्षित ठेवीच्या बाबतीत पुढे कन्सेप्ट देण्यात आलेला आहे की सुरक्षित ठेवीसाठी कंपनी आपल्या मूर्त म्हणजे टँजिबल मालमत्तेवर बोजा निर्मित करते. ही ठेव स्वीकारल्यापासून 30 दिवसाच्या आत निर्माण केला जातो. सदर मालमत्ता ठेवीदाराकडे तारण दिलेली असते. आता ठेवीदाराकडे म्हणजे परत तोच मुद्दा आला की विश्वस्त असणार आहेत या ठिकाणी.
सुरक्षित ठेवीच्या बाबतीत या ठिकाणी कन्सेप्ट दिलेला आहे की कंपनीची जी मूर्त आहे, दृश्य संपत्ती आहे, टँजिबल ऍसेट आहे, तर ते त्या ठिकाणी त्याच्यावर बोजा निर्माण केला जातो, म्हणजे ती तारण म्हणून ठेवली जाणं आवश्यक आहे. ठेव स्वीकारल्यापासून 30 दिवसाच्या आत हा सगळा कन्सेप्ट पूर्ण केला पाहिजे कंपनीने. ही मालमत्ता ठेवीदाराकडे, ठेवीदार परत या ठिकाणी सांगत आहे की ठेवीदार एकापेक्षा जास्त असणार आहेत, वेगवेगळ्या रकमा ठेवी म्हणून ठेवणार आहेत, एकसारखी रक्कम नसणार आहे सगळ्यांची. त्यामुळे प्रत्येक ठेवीदाराला काही कंपनी या ठिकाणी मालमत्ता तारण म्हणून देऊ शकत नाही. त्यामुळे कंपनीला काय करावं लागतं, नाईलाजाने विश्वस्ताकडे मालमत्ता तारण ठेवावी लागते. मग पुढे कन्सेप्ट यावर आधारित देण्यात आलेला आहे. पाचवी तरतूद या ठिकाणी देण्यात आलेली आहे ठेवींसाठी अर्ज, की कंपनी ठेव स्वीकृतीचा छापील अर्ज ठेवीदारास पुरविते. हा अर्ज संभाव्य ठेवीदारास विहित नमुन्यात भरून द्यावा लागतो. या अर्जामध्ये ठेवीसाठी आणलेली रक्कम दुसऱ्या व्यक्तीकडून कर्जाऊ घेतलेली नाही असे निवेदन देणे आवश्यक आहे. आता कंपनीला ठेव स्वीकारायची आहे, यासाठी कंपनी अर्ज छापते. कंपनी खाजगीरित्या ठेव स्वीकारणार असेल तर ते निवेदन प्रसिद्ध करून त्या संबंधित लोकांना ते अर्ज पुरविते. कंपनी जर सार्वजनिकरित्या ठेवी स्वीकारणार असेल तर जे माहितीपत्रक उपलब्ध असतं बँकेमध्ये, बँकांच्या शाखामध्ये, ज्याच्यासोबत कंपनीचा करार झालेला आहे, मग तिथे त्या माहितीपत्रकामध्ये छापलेला अर्ज शेवटी दिलेला असतो. आता ज्या गुंतवणूकदारांना, ज्या अर्जदारांना असं वाटतं की आपण अर्ज करायचा, आपण कंपनीमध्ये ठेव ठेवायची आहे, त्यांनी तो विहित नमुन्याचा अर्ज, म्हणजे जो कंपनीने छापलेला आहे, दुसरा अर्ज चालत नाही. ऍडमिशन फॉर्मच्या बाबतीत उदाहरण मी तुम्हाला पाठीमागे दिलं होतं की ज्या त्या कॉलेजमध्ये, ज्या त्या शाळेमध्ये जो विहित नमुन्याचा अर्ज त्यांनी छापलेला आहे ऍडमिशन साठीचा, तोच अर्ज तुम्हाला भरून द्यावा लागेल. दुसरा अर्ज दिला तर तुमचं ऍडमिशन होत नाही. अगदी त्या पद्धतीनं विहित नमुन्याचा ठेवी ठेवण्यासाठीचा जो अर्ज छापण्यात आलेला आहे, तो अर्ज व्यवस्थितरित्या भरून त्यासोबत जी काही रक्कम आहे ती बँकेमध्ये जमा करावी लागते. त्या अर्जामध्ये एक डिक्लरेशन असतं, एक प्रकारचं निवेदन त्यामध्ये असतं त्या अर्जामध्ये, की आता जो कोणी अर्जदार, गुंतवणूकदार कंपनीमध्ये ठेवीची रक्कम ठेवणार आहे, ती रक्कम त्याच्या स्वतःची आहे. ती रक्कम त्याने इतराकडून कर्ज म्हणून घेतलेली नाही. आता हे का होत असेल आणि हे कोणत्या कारणासाठी निवेदन घेतलं जातं तेही लक्षात घ्या. आता इथे कंपनीला काय फरक पडणार आहे? समजा जर मी एखाद्या कंपनीमध्ये ठेव म्हणून रक्कम ठेवत आहे, ती माझी नाही आहे, मी इतराकडून घेतलेली आहे, कोणाकडूनही ती रक्कम मी घेतलेली आहे. आता मग असा प्रकार आहे, काय फरक पडणार आहे कंपनीला? काही फरक पडू शकतो का? नाही सर. बघा, आणखी थोडासा विचार करा, काय होऊ शकतं एक्झॅक्टली. समजा उदाहरणासाठी मी ठेव ठेवलेली आहे 1,00,000 रुपयाची, ती मी इतराकडून कर्ज म्हणून घेतली होती, इतराची रक्कम माझ्याकडे होती, ती मी ठेव म्हणून एखाद्या कंपनीमध्ये ठेवली. आता कंपनीमध्ये रक्कम पोहोचलेली आहे, कंपनी ती वापरात कंपनीनं घेतलेली आहे. उद्या चालून मी ज्या व्यक्तीकडून, ज्या बँकेकडून, ज्या संस्थेकडून घेतली होती ती रक्कम, त्यांनी कंपनीवर केस केली की बाबा तुमच्याकडे या पर्टिक्युलर सो अँड सो व्यक्तीने जी रक्कम जमा केलेली आहे ती आमची रक्कम आहे, ती आम्हाला परत द्या, किंवा मग त्यावर जे व्याज दिलं जाणार आहे ते आम्हाला द्या. किंवा कंपनीवर केस न करता ती माझ्यावर केस
केली, कोर्टामध्ये ज्यावेळेस या बाबतीत चौकशी झाली तर शेवटी मी ती रक्कम कंपनीमध्ये जमा केली, या बाबतीत खुलासा झाला आणि मग कंपनीकडे त्या बाबतीत तपशील मागवण्यात आला, कंपनीलाही त्या केसमध्ये ओढण्यात आलं. असा प्रकार घडण्याची शक्यता असते. म्हणजे उद्या चालून मला ज्या व्यक्तीने, ज्या संस्थेने, ज्या बँकेनं रक्कम दिलेली आहे ते कंपनीकडे व्याज किंवा मुद्दलाची मागणी करू शकतात. म्हणजे परत वादविवाद वाढले, कंपनीचं कामकाज वाढलं, कंपनीच्या वकिलाला काम लागलं, कंपनीचा तेवढा वेळ वाया गेला, विनाकारण वाया गेला. याचा काही फायदा कंपनीला काहीच नाही, 5 पैशाचा फायदा नाही कंपनीला. याच्यामध्ये या केसमधून काहीतरी एक्स्ट्रा बेनिफिट कंपनीला मिळेल, काहीच नाही. म्हणजे असा प्रकार घडण्याचे चान्सेस असतात, घडूही शकतो. ठीक आहे. मग यासाठी कंपनी काय करते, ज्यावेळेस एखादा ठेवीदार ठेवत असतो त्याच वेळेस त्याच्याकडून त्या अर्जामध्ये जे निवेदन आहे, डिक्लेरेशन आहे, त्याच्यावर त्याची सही घेतली जाते की ती रक्कम त्याची स्वतःची आहे. आता अर्जदार खरं बोलत असेल, खोटं बोलत असेल, ते त्याच्या बाबतीत चौकशी करत बसणार नाही कंपनी. समजा तिथं खोटं बोलला अर्जदार, त्याने इतराकडून कर्ज घेतली होती पण तिथे त्याने खोटं निवेदन दिलं, मग अशा वेळेस काय होईल, कंपनीचं ज्यावेळेस कोर्टामध्ये कंपनीला बोलावण्यात येईल, कंपनी हे निवेदन कोर्टामध्ये सबमिट करून मोकळी होईल की आम्हाला आमचं काही देणं घेणं नाही. आम्ही ठेवत असताना, ठेव स्वीकारत असताना आम्ही या संबंधित व्यक्तीकडून काय केलेलं आहे, डिक्लेरेशन घेतलेलं आहे, आमच्याकडे याची सही आहे. आता तो व्यक्ती म्हणजे ठेवीदार आणि ज्या व्यक्तीकडून घेतली होती ते बाहेर मॅटर राहील, आमचं याच्याशी काहीही देणं घेणं नाही आहे. म्हणजे कंपनी या ठिकाणी मोकळी होऊ शकते, कंपनी या ठिकाणी सेपरेट होऊ शकते, कंपनी आपला पल्ला त्या ठिकाणी झाडू शकते, बा आमच्याकडे काही नाहीये. ठीक आहे. म्हणजे कंपनी सेफ होण्यासाठी, कंपनी सुरक्षित होण्यासाठी काय करते, तर निवेदनावर त्या ठिकाणी त्या ठेवीदाराच्या सही घेते ही ती रक्कम त्याची स्वतःची आहे, इतराकडून त्याने कर्ज घेतलेली नाही, इतर व्यक्तीने कोणत्या व्यक्तीने त्याच्याकडे ती म्हणजे अमानत म्हणून ती रक्कम ठेवलेली नव्हती, तर ही स्वतःची आहे, या प्रकारचं डिक्लेरेशन कंपनीकडून घेण्यात येतं. त्यानंतर हा बोला की. सर, आणि जर ठेवीदाराने एखाद्याकडून कर्ज घेतलं आणि हा. त्या ठेवीदाराला जर कर्ज पुढला व्यक्ती मागत नसेल तर हा. मग कंपनीला काही अडचण नसते ना? नाही, कंपनीचं काहीच देणं. हे बघा, कंपनी या ठिकाणी काय घेत आहे, त्याच्याकडून ठेव घेत आहे, त्याचा तपशील घेत आहे आणि त्याच्याकडून एक डिक्लेरेशन घेत आहे की ही रक्कम त्याची स्वतःची आहे. आता कंपनी थोडीच इन्क्वायरी करत बसणार आहे की नेमकं त्यानं कोणाकडून घेतली, काहीच नाही. आता कंपनी झाली सेफ, कंपनी बाकी काहीच बघणार नाही, कंपनी काहीच विचार त्या ठिकाणी करणार नाही. कारण आता त्याने कोणाकडून कर्ज घेतलं असेल तो स्वतः बघत बसेल ना, समोरचा व्यक्ती किंवा बँक केस करेल तो लढत बसेल. कंपनीला काही पत्ता, कंपनीचा संबंध केव्हा येईल, ज्यावेळेस कोर्टाकडून एखादी नोटीस कंपनीला येईल किंवा या पद्धतीनं माझ्याकडे म्हणजे या असा मॅटर आहे, अशी काही रक्कम आहे का तुमच्याकडे, मग त्यावेळेस कंपनी काय करेल, ते डिक्लेरेशन कंपनी सादर करेल किंवा आमचा काही याच्याशी संबंध नाही. आलं ना लक्षात, का काही वेगळा प्रश्न आहे? नाही, असंच होतं. अच्छा, ठीक आहे, चालतं. आता या ठिकाणी बघा, पुढचा जो मुद्दा आहे तो आहे संयुक्त नावे. संयुक्त नावाने ठेवी ठेवण्याची इच्छा जर ठेवीदाराची असेल तर कंपनी ठेवीची रक्कम संयुक्त नावाने स्वीकारू शकते, परंतु ही ठेव 3 व्यक्तीपेक्षा जास्त नावाने एकत्रितरित्या स्वीकारता येणार नाही. आता बघा, हा एक मुद्दा थोडासा लक्ष द्या. हाही म्हणजे मॅटर येऊ शकतो, थोडासा कन्फ्युजिंग मॅटर असतो, आपणासाठी नाही आहे, कंपनीचं कामकाज वाढवणारा हा मॅटर आहे. संयुक्त नावे होतं काय की कंपनीनं समजा जाहिरात दिलेली आहे, ठेवी मागवलेल्या आहेत, ठेवी स्वीकारण्यासाठी जनतेला आता त्या ठिकाणी त्या पद्धतीनं त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे. 1,00,000 रुपये ठेव ठेवण्यासाठी समजा एकापेक्षा जास्त व्यक्ती, एकच ठेव एकच आहे, पण मित्र आहेत, भाऊ आहेत, ओळखीचे कोणी आहेत, आणि त्यांनी हा विचार केला की
आपण एकच ठेव ठेवू, पण दोघाच्या नावावर, तिघाच्या नावावर आपण ती ठेव ठेवू. एकच ठेव. जसं एक प्रकारे तुम्ही म्हणू शकता की एक प्लॉट घेतला जात आहे, पण एकापेक्षा जास्त लोकांच्या नावावर घेतला जात आहे. म्हणजे पार्टनरशिप मध्ये घेतला जात आहे. एखादा व्यवसाय टाकला जातो, पार्टनरशिप मध्ये टाकला जातो. मग इथं कंपनीमध्ये ठेव ठेवायची आहे, पण कशी? पार्टनरशिप मध्ये. मग तिथं किती व्यक्ती पार्टनरशिप एका ठेवीसाठी करू शकतात, हा कन्सेप्ट या ठिकाणी देण्यात आलेला आहे. म्हणजे एकच ठेव एकापेक्षा जास्त लोकांच्या नावावर असणे म्हणजे संयुक्त नावे असणे, त्याचा अर्थ झाला या ठिकाणी. तर किती जास्तीत जास्त लोक येऊ शकतात? तर कायद्याने स्पष्ट केलेलं आहे, जास्तीत जास्त 3 व्यक्ती या ठिकाणी येऊ शकतात. 3 पेक्षा जास्त लोक एकच ठेव संयुक्त नावे ठेवू शकत नाही. आता हा झाला साधा सोपा मॅटर. याच्या बाबतीत बऱ्याच अडचणी किंवा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतात. जसं उदाहरणार्थ, चला तुमच्याकडून येऊ द्या हे प्रश्न, की संयुक्त ठेव असेल तर मग काय अडचणी येऊ शकतात किंवा काय मॅटर असेल हो पुढे? मध्ये वादावाद. अडचणी कुठे कुठे येऊ शकतात हो? एकापेक्षा जास्त म्हणजे 3 जणांच्या नावावर सर- एकच ठेव आहे. तर ठेवीदार ठेवीची रक्कम अर्धी अर्धी ठेवू शकतात की पूर्णच रक्कम तिघाच्या पण नाही, नावावर? आता तो त्यांचा मॅटर झाला. हे काही कंपनीनं मागवलेलं नाही की तुम्ही एकापेक्षा जास्त या. कंपनी तर म्हणते एक ठेव ठेवा. बरोबर आहे. प्लॉट विकणाऱ्यानं प्लॉट विकायला काढलाय, तो थोडीच म्हणत आहे तुम्ही दोन जण या, 3 जण या, अर्धी अर्धी करा, 30-30%. कंपनीचं याच्याशी काही देणं घेणं नाही. आता जे पार्टनर ठेवत आहेत ते ठरवतील ना. एक जण 90% ठेवेल, दुसरे दोघं 5-5% ठेवतील, तो त्यांचा मॅटर झाला. कंपनीला याच्याशी काही देणं घेणं नाही. कंपनी काय करेल? ठेव, हे आमच्याकडे ठेव आली, चला किती जणांचे नाव आहेत? 3 जण, चला संपला विषय. पण पुढे व्याज आणि मुद्दलाच्या बाबतीत परतफेडीच्या वेळेस अडचणी येऊ शकते ना. बरोबर आहे की हा. की नेमकं व्याज कोणाला द्यायचं? हा सर. बरोबर आहे ना. 3 आहेत, 3ला तर वाटून व्याज देऊ शकत नाही कंपनी. ते करत बसत नाही बरं का. कंपनी करत बसणार नाही तसं, कारण कंपनी कामकाज वाढवत बसत नाही. इथं कंपनीनं 3 नावं म्हणजे संयुक्त नावावर घेतली, हेच मेहरबानी. ठीक आहे. आता ते 3 म्हणत असतील की आम्हाला 3ला वाटून व्याज द्या, कंपनी वाटत बसणार नाही. 3 म्हणत असतील मुदत संपल्यावर आम्हाला 3ला आम्ही जेवढी रक्कम ठेवली त्याच्याशी काही देणं घेणं नाही. कंपनी विचारत बसणार नाही तुम्हाला की 3 ठेवली आहे तर तुम्ही मग पहिल्यानं किती ठेवली रक्कम, दुसऱ्यानं काही देणं घेणं नाही कंपनीचं. कंपनी ते विचारत बसणार नाही, तसा कॉलमही नसतो. तुम्ही एक्झॅक्टली संयुक्त नावावर आहे ते तुमचं तुम्ही बघून घ्या काय करायचं. पण आता जसं मी म्हणत आहे की व्याज कोणाच्या नावावर असेल, मुद्दल कोणाला द्यायचं, हे जे 2 प्रश्न असतात. चला इथं सिलेबस मध्ये उल्लेख नाही, तरी मी त्याच्यात थोडीफार जी मला माहिती आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवतो, कारण काही जुन्या सिलेबस मध्ये तो कन्सेप्ट होता. त्या आधारेच मी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे की ज्यावेळेस हे संयुक्त नावाचा कन्सेप्ट येतो त्यावेळेस मग तिथे एक कॉलम असतो. कंपनी काय करते? कॉलम ऍड करते. ठीक आहे. काही कंपन्या ऍड करतात की व्याज कोणाला पाठवायचं. ठीक आहे. मग आता ते 3 असतील समजा, त्या 3पैकी एकाचं नाव त्यांनी दिलं तर कंपनी त्याला व्याज पाठवते, किंवा त्या 3 चौथ्याच नाव दिलं व्याजासाठी, काही देणं घेणं नाही, एकालाच पाठवणार आहे कंपनी व्याज. एकाला तेवढ्या म्हणजे ज्या व्यक्तीचं नाव, ज्या व्यक्तीचा अकाउंट नंबर दिला असेल कंपनी, त्याला त्या ठिकाणी व्याज पाठवते. समजा यदा कदाचित तिथे त्याने ती माहिती दिलेलीच नाही, अशा परिस्थितीमध्ये एक साधा सोपा नियम असतो कंपनी कायद्याचा, ज्याचं नाव अगोदर आहे, ठीक आहे, त्याला व्याज दिलं जाईल. ज्याचं नाव अगोदर आहे. नाव तर ते कंबाईन संयुक्त नावाने आहे, म्हणजे ते कंबाईन अमर अकबर अँथोनी म्हणून तर नाव लिहिणार नाहीत एकच नाव. ऑब्विस आहे, पहिलं नाव एकाचं असणार आहे, दुसरं नाव असणार आहे आणि तिसरं नाव असणार आहे. बरोबर आहे.
क्रमवार असणार आहेत ना, कोणाचं ना कोणाचं पहिल्या क्रमावर नाव येणारच आहे. मग कायदा काय म्हणतो, जर त्यांनी स्पष्ट केलं नसेल की व्याज आणि मुद्दल कोणाला द्यायचं आहे, अशा परिस्थितीमध्ये ज्या व्यक्तीचं पहिलं नाव असेल त्या व्यक्तीला व्याज दिलं जाईल किंवा मग शेवटी मुद्दल दिलं जाईल. तरी कंपनी महिना 2 महिना अगोदर मुद्दल परतफेड करण्या अगोदर त्यांना ते सगळ्यांनाच पत्र पाठवलं जातं. मग ते अग्रहक्क भाग परत केले जात असतील, कर्ज रोखे परत केले जात असतील, ठेवी परत केल्या जात असतील, कोणत्याही प्रकारचं प्रतिभूती परत केल्या जात असतील, तर महिना, 1.5 महिना, 2 महिना अगोदर त्यांना पत्र पाठवलं जातं, सूचना दिली जात असते, त्यांच्याकडून फॉर्म भरून घेतला जात असतो की बाबा रक्कम पाठवली जात आहे. मग आता काही अपडेट आहे का, काही बदल झालाय का, कोणाच्या नावावर पाठवायचे आहे ते व्यवस्थित आणखी एकदा क्लिअरली द्या, अशा पद्धतीनं त्यांना सगळी डिमांड केली जाते. मग त्यावेळेस ज्याचं नाव येईल त्याला, नाही तर मग ज्याचं पहिलं नाव आहे त्याला त्या ठिकाणी सरळ सरळ देऊन कंपनी मोकळी होते. म्हणजे कंपनी तिथं काही विभाजन करून किंवा त्याचं पार्टिशन करून किंवा त्याचे हिस्से करत कंपनी बसत नाही. आलं लक्षात कन्सेप्ट संयुक्त नावेचा? हो सर. हा सर. आणि जर त्या पहिल्याचा म्हणजे काही कारणाने मृत्यू झाला तर मग ते दुसऱ्याच्या नावावर असं देते का? ऑब्विस आहे, त्याचा जो कोणी वारस असेल त्या पद्धतीनं तो कन्सेप्ट जाईल. ठेव पावती देत असताना एकच ठेव पावती दिली जाईल, पण तिघाची नावं असतील त्याच्यावर, जर 3 जण असतील तर ठीक आहे, तिघाची नावं असतील क्रमवार एका नंतर एक या पद्धतीनं, आणि ठेव नोंद वही जी असेल तिथेही तिघाची नावं संयुक्तरित्या असतील. म्हणजे कंपनीसाठी ते एक युनिट आहे, बरोबर आहे. जसा एक दुसरा ठेवीदार असेल तसाही कंपनीसाठी ते एकच आहे. त्यांच्यासाठी 3-3 सेपरेट पेज, 3-3 ठेव पावत्या, 3-3 प्रकारच्या नोंदी, 3-3 प्रकारचं व्याज, 3-3 प्रकारचं मुद्दल हे कंपनी करत बसणार नाही. म्हणजे कंपनी त्यांना एकच युनिट काउंट करते, ठीक आहे. बाकी मग इतराप्रमाणे त्यांना त्या ठिकाणी ट्रीट केलं जातं. आणखी काही डाऊट, अडचणी कोणाच्या या बाबतीत, संयुक्त नावेच्या बाबतीत? नाही ना? नाही सर. नाही सर. पुढचा मुद्दा, वारस. कायद्यानुसार ठेवीदारास त्याचा वारस नियुक्तीचा अधिकार आहे. त्याच्या मृत्यूच्या पश्चात ठेवीची रक्कम त्याच्या वारसदारास मिळते. आता नॉमिनी हा जो कन्सेप्ट आहे, आजकाल तर प्रत्येक ठिकाणी नॉमिनी आलेला आहे. तुम्ही बँक अकाउंट ओपन करत असाल तर त्याचा फॉर्म भरत असताना तिथेही तो कॉलम असतो. एखादी पॉलिसी काढत असाल तिथेही कॉलम असतो. बऱ्याच ठिकाणी अगदी तुमचा जॉब लागत असेल, तुमचा सर्व्हिस बुक असेल, त्याच्यावर नॉमिनी असतो. म्हणजे जिथे जिथे पैशाचा उल्लेख आहे, जिथे जिथे काही मालमत्ता गुंतलेली आहे, त्या त्या ठिकाणी वारसाचा उल्लेख ऑलमोस्ट कंपल्सरी झालेला आहे. कारण अडचणी एवढ्या वाढत आहेत. जुन्या काळी असं घडायचं की वारसच नियुक्त नसायचा, कुठेही त्याचा उल्लेख नसायचा. मग एखाद्या व्यक्तीचा अचानक मृत्यू झाला की त्यानंतर मग नेमकं वारस कुणी हे क्लिअर नसल्यामुळे त्या बाबतीत कोर्टामध्ये केसेस चालायच्या, त्यांचे जे कोणी नातलग आहेत, घरचे आहेत, आणि मग त्या केसेस एवढे वर्षानुवर्ष चालायच्या की अगदी 50-50 वर्षापर्यंत त्याचे निकाल येत नव्हते. असे प्रकरण बरेच पेंडिंग पडलेले होते, पडलेलेही आहेत आणखी. त्यामुळे आजकाल म्हणण्यापेक्षा हे ग्लोबलायझेशन जेव्हापासून झालं, हे कॉम्प्युटराइज्ड सगळ्या बाबी जेव्हापासून होत आलेल्या आहेत, अगदी याला 15-20 वर्ष झाली, तेव्हापासून या सगळ्या बाबी आज कंपल्सरी करण्यात आलेल्या आहेत. प्रत्येक ठिकाणी आता तुमचा वारस असणं त्या त्या ठिकाणी गरजेचं आहे, ठीक आहे. तर इथेही भाग, कर्ज रोखे ज्यावेळेस हे खरेदी केले जातात, ठेवी ठेवली जाते, डीमॅट अकाउंट ओपन केलं जातं डिपॉझिटरीमध्ये, तिथेही तुमचा वारस अगोदरपासून तुम्हाला क्लिअर करणं गरजेचं आहे. मग इथेही एखाद्या ठेवीदाराने कंपनीमध्ये ठेव ठेवलेली आहे तर तो वारसचा जो नॉमिनीचा कॉलम आहे त्यामध्ये त्याने वारस त्या ठिकाणी तो नेमू शकतो, उल्लेख करू शकतो. कोणत्याही व्यक्तीचा तो जवळचा असावा, काही असं काही देणं घेणं नाही, तो कोणाचीही नियुक्ती वारस म्हणून त्या ठिकाणी करू शकतो. आणि जर
इन केस ठेव जो ठेवीचा कालावधी आहे तो पूर्ण होण्या अगोदरच त्याचा समजा दुर्दैवानं मृत्यू झाला तर अशा प्रसंगी त्या ठेवीची रक्कम त्याचा जो कोणी वारस असेल त्याने जर ठरवला असेल तर त्याला डायरेक्ट दिली जाते आणि त्याने जर ठरवला नसेल तर मग कोर्टाकडून जे काही आदेश येतील ज्याला वारस कोर्टाकडून ठरविण्यात येईल तर त्या व्यक्तीला कंपनी त्या ठेवीची रक्कम किंवा व्याज जे काही त्याचे बेनिफिट आहेत तर ते सर्व त्या वारसाला देते. त्यानंतर 8वा मुद्दा या ठिकाणी आहे परिपत्रक जाहिरात ज्याला म्हटलं जातं. जेव्हा कंपनी सभासदाकडून ठेवी गोळा करत असते त्यावेळी परिपत्रकाद्वारे त्यांना कळविण्यात येते. याचा अर्थ असा झाला की ज्यावेळेस कंपनी खाजगीरित्या ठेव स्वीकारते, जनतेला आवाहन करत नाही, जनतेसाठी जाहिरात प्रसिद्ध करत नाही, तर अशा वेळेस कंपनी आपले सभासद, मित्र, नातेवाईक, कर्मचारी यांच्याकडून ठेवी स्वीकारत असते. अशा वेळेस त्यांना परिपत्रकाद्वारे कळविण्यात येतं की या तारखेपासून या तारखेपर्यंत तुम्हाला या रेंजमध्ये ठेवी ठेवता येतील. आणि ज्यावेळेस कंपनी आम जनतेकडून म्हणजे सार्वजनिकरित्या ठेवी स्वीकारत असेल तर अशा वेळी कंपनी जाहिरात प्रसिद्ध करते. आणखी एक भाग कर्जरोखे आणि ठेवीमधला एक बेसिक मुद्दा जो आपण स्पष्टीकरण देत असताना उल्लेख करतो तो लक्षात घ्या. इथे आता उल्लेख आला म्हणून सांगत आहे जाहिरातीचा. कंपनी सार्वजनिकरित्या भाग विकत असेल तर माहिती पत्रक प्रसिद्ध करते. बरोबर आहे ना. माहिती पत्रकाला शेवटी जाहिरातच म्हटलं जातं, पण उल्लेख करत असताना आपण काय म्हणतो की कंपनी सार्वजनिकरित्या भाग विकत असेल तर माहिती पत्रक प्रसिद्ध करते. आता मला सांगा कंपनी जर सार्वजनिकरित्या कर्ज रोखे विकत असेल तर काय प्रसिद्ध करते हो? माहिती पत्रक. माहिती पत्रकच का? प्रश्न आला का लक्षात माझ्या आला का बघा. कंपनी परत ज्यावेळेस सांगा की सर. भाग सार्वजनिकरित्या विकते त्यावेळेस माहिती पत्रक प्रसिद्ध करते. कंपनी ज्यावेळेस कर्ज रोखे विकते त्यावेळेस काय प्रसिद्ध करते? एक उत्तर आलं माहिती पत्रक म्हणून. ते करेक्ट आहे का? हो सर, माहिती पत्रक. माहिती पत्रकच. एवढा काय हो. विचार करताय हो मग? प्रश्न मी कसा विचारतो त्याच्याकडे लक्ष देत जाऊ नका. प्रश्न कोणता आहे याच्याकडे लक्ष द्या बरं का. माझ्या टोनिंग कडे किंवा मी रिॲक्ट कसं करतोय तुमच्या उत्तरावर ते बघत जाऊ नका. प्रश्न बघायचा आपण. प्रश्न सोपा होता की कर्ज रोखे सार्वजनिकरित्या विकत असतील तर काय प्रसिद्ध केलं जातं? ऑब्व्हियस आहे माहिती पत्रकच प्रसिद्ध केलं जातं. कारण भाग आणि कर्ज रोखे याच्या बाबतीत इथं साम्य आहे. सार्वजनिकरित्या विकले जात असतील तर जनतेसाठी माहिती पत्रक प्रसिद्ध करणं बंधनकारक आहे. मग ज्या पद्धतीनं तिथं उल्लेख केला जातो की माहिती पत्रक प्रसिद्ध करावं लागतं तसं इथं सार्वजनिकरित्या कंपनी ज्यावेळेस ठेवी स्वीकारते त्यावेळेस कंपनी माहिती पत्रक प्रसिद्ध करते असा उल्लेख केला जात नाही. तर इथं उल्लेख केला जातो कंपनी ज्यावेळेस सार्वजनिकरित्या ठेवी स्वीकारते तर कंपनी जाहिरात प्रसिद्ध करते. ऍक्च्युअल मध्ये ते माहिती पत्रक म्हणजेच जाहिरात, पण शब्द तिथं माहिती पत्रकच वापरला जातो. कुठे? भाग आणि कर्ज रोख्याच्या वेळेस. त्यामुळे तो एक मुद्दा स्पष्टीकरण कुठेही देत असताना इन केस कुठे तुम्हाला यावर आधारित काही बोलायचं आहे, उत्तर द्यायचं आहे, तर ही बाब लक्षात ठेवा की तुम्ही असं म्हणू शकत नाही की ठेवीच्या वेळेस माहिती पत्रक नाही, त्याला जाहिरात असा उल्लेख करायचा. आणि तिथे जाहिरात भाग कर्ज रोख्याच्या वेळेस जाहिरात उल्लेख नाही करायचा. जाहिरात उल्लेख नाही करायचा तर तिथे माहिती पत्रक भाग कर्ज रोख्याच्या वेळेस उल्लेख करायचा. तर या पद्धतीनं आहे. त्यानंतर या बाबतीतच मुद्दा. आता
हे जे परिपत्रक आहे म्हणजे खाजगीरित्या ज्यावेळेस ते छापलं जातं किंवा मग जाहिरात आहे जे की सार्वजनिकरित्या ठेवी स्वीकारत असताना प्रसिद्ध केली जाते, व त्यामध्ये असणाऱ्या काही बाबी या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. आपण एवढा कन्सेप्ट या ठिकाणी बघू. यामध्ये कंपनीच्या आर्थिक स्थितीचे विवरणपत्र, कंपनीची आर्थिक स्थिती कशी आहे, मागच्या 2-4 वर्षामध्ये कंपनीच्या आर्थिक स्थितीबाबत असणारं विवरणपत्र, ज्यामध्ये कंपनीचा ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, कंपनीचे बॅलन्स शीट, वेगवेगळ्या प्रकारचे अनालिसिस, कॅश फ्लो अनालिसिस, फंड फ्लो अनालिसिस, या सगळ्या बाबी सविस्तर असतात. आपणाला फार लिमिटेड अकाउंटन्सीचा कन्सेप्ट या ठिकाणी आहे, कारण आपली सुरुवात आहे, ठीक आहे, या कॉमर्स फील्डमध्ये. जसजसं तुम्ही सिनियर लेवलला जाल, बीकॉम, एमकॉम किंवा सीए कराल, हा कन्सेप्ट खूप वास्ट आहे, खूप सविस्तर आहे. एवढे वेगवेगळ्या प्रकारचे अकाउंट्स आहेत, अनालिसिस आहेत, विवरणपत्र आहेत, स्टेटमेंट्स आहेत, ते तुम्हाला पुढे कळतील, ठीक आहे. अनेक प्रकारचे स्टेटमेंट असतात जे कंपनीची फायनान्शियल कंडिशन कशी आहे मागच्या या 2-4 वर्षापासून तर ते दर्शवितात. तर या प्रकारची सविस्तर माहिती दर्शविणारे विवरणपत्र, ज्या आधारे ठेवीदाराला माहिती मिळेल की कंपनी कशी आहे, कंपनीची फायनान्शियल कंडिशन कशी आहे, मग आपण कंपनीमध्ये ठेव ठेवावी की नाही हा निर्णय तो घेईल, म्हणजे त्याला निर्णय घेणं सोपं जावं यासाठी त्या ठिकाणी विवरणपत्र तपशीलवार त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे. त्यानंतर नव्याने स्वीकारण्यात येणाऱ्या ठेवीतील सुरक्षित आणि असुरक्षित ठेवीचे प्रमाण. आता या ज्या ठेवी स्वीकारण्यात येणार आहेत, ज्याचं परिपत्रक छापलेलं आहे किंवा ज्याची जाहिरात देण्यात आलेली आहे जनतेसाठी, मग या ठेवीमध्ये सुरक्षित ठेवी किती आहेत आणि असुरक्षित ठेवी किती आहेत, तर याचा सविस्तर तपशील या ठिकाणी दिला जाणं आवश्यक आहे. त्यानंतर पत मानांकन संस्थेचे पत मानांकन पात्र कंपनीसाठी. एखादी पात्र कंपनी जर ठेवी स्वीकारणार असेल तर त्या कंपनीने जे पत मानांकन, आपण रेटिंग उल्लेख या अगोदर ही पत श्रेणी या नावानं उल्लेख केलेला होता, मागच्या काही कन्सेप्ट मध्ये आला होता की कंपनीची रेटिंग काय आहे त्या कर्जाची किंवा कंपनीचे सध्या परफॉर्मन्स कसे आहे, त्या बेसवर संस्थेकडून पत मानांकन सुद्धा छापणं गरजेचं आहे. आता मला एक जण कुणीतरी सांगा, पात्र कंपनी म्हणजे काय हो? कालच आपण उल्लेख त्याचा पाहिला होता. जिची उलाढाल 500 कोटीपेक्षा जास्त असते. जिची उलाढाल 500 कोटीपेक्षा जास्त. एकच आहे का कन्सेप्ट आणखी? जिची निव्वळ मालमत्ता 100 कोटीपेक्षा कमी नाही. राईट. म्हणजे 2 प्रकारे क्रायटेरिया त्या ठिकाणी देण्यात आला होता. 2 पैकी एका क्रायटेरियामध्ये बसली तरी ती पात्र असेल. कोणती? तर ज्या कंपनीची निव्वळ मालमत्ता ही 100 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त आहे अशी कंपनी पात्र असेल, किंवा ज्या कंपनीची उलाढाल ही 500 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त आहे अशी कंपनी पात्र असेल. हा, आणखी काही अडचण कोणाची? नाही सर. नाही सर. ओके, नाही चला सर. ठीक आहे, धन्यवाद. थँक्स सर.